नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सिनेमिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सिनेमिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सिनेमिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी तारकाच असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी तारकाच असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी तारकाच असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सिनेमिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्मा अधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सिनेमिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्मा अधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सिनेमिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्मा अधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सिनेमिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्मा अधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी तारकाच असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सिनेमिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्मा अधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी तारकाच असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सिनेमिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्मा अधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी तारकाच असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी तारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी तारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी तारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सिनेमिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्मा अधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सिनेमिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्मा अधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सिनेमिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्मा अधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी तारका असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी तारका असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी तारका असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सिनेमिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्मा अधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सिनेमिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्मा अधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सिनेमिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्मा अधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे।
मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे. सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे. मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे. सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे. किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे. दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे. गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे. सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे. मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे. सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे. किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे. दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे. गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे. सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे. मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे. सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे. किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे. दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे. गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे.
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे. सिनेमिक्सच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे. मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे. सिनेमिक्सच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे. किती कमाई केलेली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे. दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्मा अधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे. गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे. सिनेमिक्सच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे. मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे. सिनेमिक्सच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे. किती कमाई केलेली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे. दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्मा अधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे. गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे. सिनेमिक्सच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे. मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे. सिनेमिक्सच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे. किती कमाई केलेली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे. दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्मा अधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे. गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे.
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे. मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे.